आत्ताची अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत। उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। सगळेच जण त्यांना शुभेच्छा देणार आहेत आणि स्वतः राज ठाकरे सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती पोहोचतात। आणि महत्त्वाचं म्हणजे मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे मनसेवरती मातोश्रीवरती जाणार आहेत। मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती जाणार आहेत। अतिशय महत्त्वाची राजकीय घडामोड आता आपण पाहतोय। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीकडे रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये ते उद्धव ठाकरेंची भेट घेतील आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील। अनेक लोकांकडून कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जातात। मात्र आजचा दिवस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसापेक्षाही अतिशय महत्त्वाचा आहे, कारण राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहेत। थोड्याच वेळामध्ये ही भेट होणार आहे आणि या भेटीनंतर अर्थातच पुन्हा एकदा महायुती संदर्भातल्या आणि एकत्र निवडणुका लढण्यासंदर्भातल्या चर्चा सुद्धा रंगतील। मात्र तब्बल 19-20 वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्रीवरती जात आहेत। ज्यावेळेस त्यांनी शिवसेना सोडलेली होती आणि मनसेची स्थापना केलेली होती, त्यानंतर ते कधीच मातोश्रीवरती परतले नाहीत। मात्र उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याकरता राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचतात। या आधी सुद्धा आपण पाहिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मराठी आणि हिंदीचा वाद विकोपाला गेलेला होता त्यावेळेस मनसेने त्या संदर्भातली भूमिका घेतली। शिवसेनेने ठाकरेंच्या त्याला पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकत्र विजयी मेळावा सुद्धा झाला, ज्या मेळाव्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले। आणि त्यानंतर आत्ताची ही महत्त्वाची बातमी, राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। देवेंद्र कोलटकर या संदर्भातली माहिती देत आहेत। देवेंद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पुन्हा एकदा देवेंद्र यांच्याकडून आपण या संदर्भातली माहिती घेणार आहोत। मात्र अतिशय महत्त्वाची घडामोड आज खरं तर मुंबईमध्ये पाहतोय आपण। उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचतात। देवेंद्र, ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आपण बघतो की राज्यभरातूनच शिवसैनिक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, ते मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत। आणि जी माहिती मिळते त्यानुसार मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील आता अगदी काही वेळामध्ये उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतो की खासदार संजय राऊत हे देखील बाहेर उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। शिवसेना ठाकरे गटातील नेते मंडळी जी आहेत ती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचसोबत मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते, ते अगदी सकाळपासूनच या सगळ्या मातोश्री कलानगर परिसरामध्ये आहेत। काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देखील बाहेर येऊन पदाधिकाऱ्यांच्या, शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केलेला आहे आणि आता राज ठाकरे देखील अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती आहे। आपण बघतो की संजय राऊत या ठिकाणी बाहेर, मातोश्रीच्या बाहेर येऊन उभे आहेत। काही वेळामध्ये राज ठाकरे हे देखील मातोश्री परिसरात येतील आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतील अशा पद्धतीची माहिती आहे। आपल्याला माहिती आहे की 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले होते आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते अशाच पद्धतीने समाजकारण असेल किंवा राजकारण असेल त्यामध्ये एकत्रित राहतील अशा पद्धतीच्या चर्चा देखील सुरू झाल्या होता। दोन्ही बंधूंचा हा कार्यक्रम दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारा होता आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा येणारा हा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसासाठी स्वतः राज ठाकरे जे आहेत ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचतील अशा पद्धतीची माहिती आहे। देवेंद्र, महाराष्ट्राने याआधी तो एक भावनिक क्षण पाहिला आणि आजचा सुद्धा तितकाच भावनिक असा हा क्षण खरं तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे या ठिकाणी पोहोचतील। पण महत्त्वाचं या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की स्वतः खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे सुद्धा राज ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी मातोश्रीच्या बाहेर उभे आहेत। नक्कीच तृप्ती, संजय राऊत असतील किंवा अंबादास दानवे असतील, इतर सगळी नेते मंडळी असतील ती मातोश्रीच्या परिसरामध्ये आहेत। त्याचसोबत इतर सगळी नेते मंडळी देखील बाहेरच उभी असलेली आपल्याला पाहायला मिळतात आहे। काही वेळामध्ये राज ठाकरे यांचं आगमन जे आहे ते मातोश्रीच्या या सगळ्या परिसरामध्ये होणार आहे आणि आपण बघतोय की काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे जे आहेत ते बाहेर आले होते कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे हे देखील अगदी काही वेळामध्ये मातोश्री परिसरात येणार आहेत, मातोश्रीवर येणार आहेत आणि
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळेच आपण बघतो की मातोश्री परिसरात आता लगबग वाढलेली पाहायला मिळते. 5 तारखेचा कार्यक्रम झाला त्यानंतर पुन्हा एकदा हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र पाहायला मिळणार आहेत आणि मातोश्री आणि राज ठाकरे यांचं एक वेगळं नातं जे आहे ते यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचं आजारपण असेल त्यावेळेस देखील राज ठाकरे या सगळ्या मातोश्री परिसरामध्ये आले होते. लीलावती हॉस्पिटल ते मातोश्री असं स्वतः त्यांनी गाडी चालवली होती आणि उद्धव ठाकरे यांना मातोश्रीपर्यंत आणलं होतं. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी देखील राज ठाकरे स्वतः मातोश्रीवरती आले होते आणि आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे जे आहे ते काही वेळामध्ये या सगळ्या मातोश्रीवरती परिसरात पोहोचतील अशा पद्धतीची माहिती आहे. त्या दृष्टीने आपण बघतो की लगबग वाढलेली आहे. सगळी जी नेते मंडळी आहेत ती देखील बाहेर येऊन थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे काही वेळामध्ये राज ठाकरे यांचं आगमन जे आहे ते या सगळ्या मातोश्रीमध्ये होणार आहे आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते अगदी काही वेळामध्ये या सगळ्या मातोश्री परिसरात पोहोचतील. देवेंद्र, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एका व्यासपीठावरती आले होते मराठीच्या मुद्द्यासाठी. मात्र आजची ही भेट आहे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. ज्यावेळेस मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही भाऊ एकत्र आले, अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं आणि खास करून मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं. त्यामुळे पुन्हा एकदा ही भेट अशाच प्रकारच्या चर्चांना एक निमित्त देण्याची शक्यता आहे. स्वाभाविक आहे तृप्ती, हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अशा पद्धतीच्या चर्चा होणार. मात्र यापूर्वी आपण बघितलेलं आहे की अनेक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आले होते. मग राज ठाकरे यांच्या घरचा कौटुंबिक सोहळा असेल किंवा उद्धव ठाकरे यांच्या बाजूचा कौटुंबिक सोहळा असेल, या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते गेल्या काही दिवसामध्ये एकत्र आले होते. त्यानंतर 5 जुलैचा मराठीच्या मुद्द्याचा जो मेळावा झाला होता त्या मेळाव्यासाठी एकत्र हे बंधू आले होते आणि आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे काही वेळामध्ये पोहोचतात आहे. स्वाभाविक आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्या दृष्टीने देखील या सगळ्या गाठी भेटींकडे पाहिलं जाऊ शकतं. आणि तुर्तास आपण मातोश्रीवरची दृश्य जी आहे ती दाखवतोय. मातोश्रीवरती देखील सकाळपासूनच रेलचेल आहे. राज्यभरातूनच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी असतील, नेते असतील, ते कार्यकर्ते असतील, ते शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय की आता काही वेळामध्ये राज ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यामुळे सगळी जी नेते मंडळी आहेत ती बाहेर येऊन उभी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. राज ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. गाड्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे लगभग आपण बघतो की मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अविनाश आंबेडकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरेंची गाडी जी आहे ती मातोश्रीमध्ये पोहोचलेली आहेत. राज ठाकरे स्वतः आता उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. राज ठाकरे यांचा हा सगळा ताफा या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मातोश्री परिसरामध्ये एकच झालेली असलेली आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा क्षण जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने आहे, कारण आपण बघतो की राज ठाकरे जे आहेत ते आता थेट मातोश्रीमध्ये पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांची रेलचेल जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक मोठा क्षण जो आहे तो ठाकरे बंधूंच्या दृष्टीने राज ठाकरे स्वतः सगळ्या मातोश्रीच्या परिसरामध्ये आलेले आहेत. त्यांचे मोठे बंधू महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते आता मातोश्रीमध्ये दाखल झालेले आहेत. स्वतः संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटातील जी नेते मंडळी आहेत ती राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी उभी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. राज ठाकरे हे आता मातोश्रीमध्ये दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे जे आहेत ते जात आहेत. संजय राऊत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. राज ठाकरे यांच्या सोबत मनसेची जी ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश आंबेडकर असतील, ही सर्व नेते मंडळी जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे आपण बघतोय की राज ठाकरे हे आता मातोश्रीमध्ये दाखल झालेले आहेत. माध्यमांची देखील लगबग आहे. त्यामुळे आपण बघतोय की कार्यकर्ते देखील उत्साहात आहेत. कार्यकर्ते देखील राज ठाकरे यांच्या मातोश्री परिसरामध्ये, उद्धव ठाकरे देखील बाहेर आलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतोय की उद्धव ठाकरे बाहेर आलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र मंचावरती पाहायला मिळतात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र मंचावरती येतात आहे. आपण बघू शकतो की राज
तर विजयी मेळाव्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही भेट खास आहे, कारण उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि मातोश्री मध्ये आज खरं तर राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या आधी सुद्धा राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती, मात्र ती भेट वेगवेगळ्या भूमिकेमधून होती। आपल्या मुलाची पत्रिका देण्यासाठी वडील म्हणून आणि भाऊ आजारी असताना भावासाठी म्हणून त्यांनी ती भेट घेतलेली होती। मात्र आत्ताची भेट राजकीय पार्श्वभूमीच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी खासदार संजय राऊत आणि अनेक महत्त्वाचे नेते शिवसेनेचे उपस्थित होते। देवेंद्र, ही भेट झालेली आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत, किती वेळ राज ठाकरे मातोश्रीवरती थांबतील, काय चर्चा होईल, असे अनेक प्रश्न सध्या पडलेले आहेत। नक्कीच ठाकरे बंधूंच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीचं समाजकारण राजकारण महाराष्ट्रात होतं त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही ठाकरे बंधूंची पुन्हा होणारी ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर आले, मंचावरती एकत्र आलेले आहेत, बाहेर उपस्थित असणाऱ्यांना अभिवादन केलेलं आहे, हात दाखवलेला आहे आणि पुन्हा दोघे जण जे आहेत ते मातोश्रीमध्ये गेलेले आहेत। आता स्वाभाविक आहे, वाढदिवस आहे, शुभेच्छा आहे, या सगळ्या गोष्टी तर होत राहतील, मात्र या सगळ्या भेटीची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे, ती म्हणजे हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आता असेच एकत्र महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात पाहायला मिळतील का? कारण मुंबई महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असेल त्या तोंडावरती आहेत आणि ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळतात आहे। राज ठाकरे जे आहेत ते स्वतः मातोश्रीवरती आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतात आहे। त्यांच्यासोबत मनसेची सगळी ज्येष्ठ नेते मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मातोश्री परिसरातील सगळी जी लगबग आहे ती मी आपल्याला दाखवतो। अगदी काही मिनिटापूर्वी राज ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालं। आगमन झाल्यानंतर सुरुवातीला संजय राऊत असतील किंवा अंबादास दानवे असतील, इतर ठाकरे गटाची नेते मंडळी असतील, त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेच्या नेत्यांचं स्वागत केलं। त्यानंतर उद्धव ठाकरे देखील बाहेर आले, राज ठाकरेंना भेटले आणि दोघेही एकत्र मंचावरती आले, एकमेकांना शुभेच्छा दिल्या। इथे उपस्थित जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना देखील त्यांनी अभिवादन केलं आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ही एक मोठी राजकीय घडामोड जी आहे ती आजच्या दिवसभरातली आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत आणि राज ठाकरे यांचं मातोश्रीवरती स्वतः येत उद्धव ठाकरे यांना भेटणं आणि शुभेच्छा देणं हे बरंच काही बोलणार आहे। तृप्ती, देवेंद्र, आणखीन एक बोलणारी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा 5 जुलैला कार्यक्रम झाला त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची बॉडी लँग्वेज फार वेगळं काही सांगत होती। ते स्वतः पुढाकार घेत होते राज ठाकरे यांच्या जवळ जाण्यासाठी, हस्तांदोलन करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी आणि आज सुद्धा मातोश्रीवरती तसंच दृश्य पाहायला मिळालं। राज ठाकरे आल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः प्रवेशद्वारावरती आले होते, त्यांना मिठी मारली आणि त्यानंतर ते व्यासपीठावरती गेले। नक्कीच तृप्ती, देहबोली दोघांची बरंच काही सांगून जाणार आहे, कारण 5 जुलैचा जो काही मराठीच्या मुद्द्यावरती मेळावा झाला होता यानंतर या मेळाव्यात आणि या मेळाव्यानंतर देखील उद्धव ठाकरे जे आहेत ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक पाहायला मिळत होते। मात्र 5 जुलैचा मेळावा झाल्यानंतर मनसेकडून, राज ठाकरेकडून काही नकारात्मक जो सूर आहे एकत्र येण्याविषयी तो दिसत होता, कारण ज्या पद्धतीने मनसेची नेते मंडळी असतील किंवा स्वतः राज ठाकरे असतील काही भूमिका मांडत होते, मात्र असं सगळं सुरू असताना थेट राज ठाकरे जे आहेत ते मातोश्रीमध्ये येऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देतात हे बरंच काहीसं बोलणार आहे। दोघांची जर देहबोली आपण बघितली तर सकारात्मक जी आहे ती आज आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे येणाऱ्या ज्या काही निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातलं जे काही राजकारण असेल त्या दृष्टीने आजची भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। देवेंद्र, जसं आपण देहबोलीचा उल्लेख केला तशीच देहबोली खरं तर अधिवेशन काळामध्ये उद्धव ठाकरेंची पाहायला मिळाली। ज्यावेळेस त्यांना राज ठाकरे बरोबर येण्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला होता, त्यांनी उत्तर सुद्धा टाळलेलं होतं। मात्र आता राज ठाकरे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत त्यानुसार आता पुन्हा एकदा शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे हे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एकत्र येण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जात आहेत असं म्हणायचं?
नक्कीच या सकारात्मक गोष्टी दोन्ही बाजूने घडताना पाहायला मिळतात आहे. कारण या दोन्ही बंधूंच्या सातत्याने जर गाठीभेटी होत राहिल्या तर दोन्ही बाजूचा जो केडर आहे, दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जी आहे ती पाहायला मिळते. मराठीच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीला विरोध करताना हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की काही दोन्ही बाजूच्या युती संदर्भात थेट बोलणं आणि भाष्य होत नसलं तरी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते राज्यभरात अनेक मुद्दे घेऊन हातात हात घेऊन एकत्र मुद्दे करताना आणि ते सोडवताना पाहायला मिळत होते. मनसेचे नेते जर ग्रामीण भागात गेले तर तिथे शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात होतं. त्यामुळे आजची जी ही भेट आहे ती दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारी आणि आगामी काळातील ज्या काही घडामोडी आहेत त्या दृष्टीने सूचक काहीसा संदेश देणारी आहेत. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अशा सातत्याने वाढत्या गाठीभेटी असतील, उघड माध्यमांच्या समोर असेल किंवा उघड लोकांच्या समोर येणं असेल, हे बरंच काही बोलणारं आहे. आणि यातूनच आपल्याला पुढची जी काही महाराष्ट्रातील जी काही राजकीय ठाकरे बंधूंची समीकरणं असतील यावरती विचार करायला आपल्याला भाग पाडणारी आहे. तृप्ती. देवेंद्र, आणखीन एक प्रश्न मला अशाच प्रकारचा विचारायचा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी पहिली भेट झालेली होती व्यासपीठावरती मराठीच्या मुद्द्यासाठी, ज्यावेळेस विजयी जल्लोष यात्रा घेण्यात आलेली होती, कार्यक्रम घेण्यात आलेला होता, त्यावेळेस संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं होतं. उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय, राज ठाकरे यांचे कुटुंबीय एका व्यासपीठावरती पाहायला मिळालेले होते. मात्र आज राज ठाकरे मातोश्रीवरती आलेले आहेत उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी. मात्र यावेळेस त्यांच्यासोबत कुटुंब नाहीये. कदाचित अमित ठाकरे सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात शुभेच्छा देण्यासाठी. तुर्तास तरी आपल्याला आपण जे बघितलं, आपण जे पाहिलं त्यानुसार राज ठाकरे मातोश्रीमध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश अभ्यंकर असतील किंवा इतर जी नेते मंडळी मनसेची आहे ती पाहायला मिळाली. इतर कुटुंबातील, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती पाहायला जरी मिळालं नसलं तरी राज ठाकरे यांनी इथे येणं आणि थेट शुभेच्छा देणं हेच बरंच काही बोलून जाणारं आहे. राज ठाकरेंसोबत मनसेची ज्येष्ठ नेते मंडळी होती आणि त्यांचं स्वागत ज्या पद्धतीने स्वतः बाहेर येऊन संजय राऊत यांनी केलं, अंबादास दानवे स्वतः उपस्थित होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरे देखील बाहेर आले. बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जो मी मंच पुन्हा एकदा आपल्याला दाखवतो की मातोश्रीच्या बाहेरच हा छोटेखानी मंच बनवण्यात आलेला आहे. याच मंचावरती आल्याने उपस्थितांना त्यांनी हात दाखवला, हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत होतं. आणि दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आज या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेले आहेत. मातोश्रीमध्ये छोटेखानी चर्चा म्हणा, बैठक म्हणा, या दोघांमध्ये आता सुरू आहे. स्वाभाविक आहे, अनेक या भेटीनंतर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेला जातील किंवा ज्या पद्धतीचं समाजकारण, राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये घडतं आणि त्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे एकत्र येणं, एक हिंदी सक्तीचा मुद्दाला दोन्ही ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केला आणि त्यानंतर राज्य सरकारला हा मुद्दा मागे घ्यावा लागला होता, काही बदल करावे लागले होते. आणि त्यानंतर जर पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येत असतील आणि खऱ्या अर्थाने राजकारणासाठी एकत्र येत असतील तर बऱ्याचशा घडामोडी आगामी काळामध्ये राज्यामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. देवेंद्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट साधारण किती वेळाची असेल, काय माहिती कळते का? आणि ज्या प्रकारे आता व्यासपीठावरती येऊन माध्यमांना सुद्धा त्यांनी अभिवादन केलेलं आहे, तशाच प्रकारे माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे? अद्याप तरी याबाबत आपल्याला माध्यमांशी संवाद साधतील की नाही याबाबत सांगता येणार नाही आहे. मात्र अगदी एक 5 ते 10 मिनिटापूर्वी राज ठाकरे इथे आलेले आहेत आणि त्यानंतर आपण बघतोय की मातोश्रीमध्ये जाऊन हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकमेकांशी चर्चा करताना पाहायला मिळतात आहे. सोबत त्यांची दोन्ही बाजूची ज्येष्ठ नेते मंडळी देखील आहेत. त्यामुळे माध्यमांशी संवाद साधतील किंवा काय बोलतील किंवा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. मात्र साधारण 10 ते 12 मिनिटापासून दोन्ही बंधू एकत्र आहेत, चर्चा करतात आहे. ते किती वेळ चर्चा करतात आहे हे तितकंसं महत्त्वाचं नसलं तरी त्यांचं दोघांचं एकत्र येणं, ज्या पद्धतीचे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ज्या पद्धतीचं सध्याचं